लोकसभा निवडणूक जाहीर होताच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या नेहमीच महत्त्वाचा राहिलेला माढा लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच उमेदवारीवरून चर्चेचा विषय ठरतो। आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघ उमेदवारीवरून चांगलाच गाजला। 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासारख्या तगड्या नेत्याला उमेदवारी दिली आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीच्या अवैध समजल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारत माढ्यात कमळ फुलवलं। आक्रमक वक्तृत्व शैली, मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा भाजपकडून त्यांच्या 5 वर्षांच्या खासदार पदाचा वर्क रिपोर्ट कार्ड पाहता त्या आधारावर उमेदवारी जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले। मात्र भाजपकडून त्यांची उमेदवारी जाहीर होताच भाजप विरोधात बंडखोरी करून बिगुल वाजवून पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही चांगलीच चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरतीये। या मतदारसंघातील दोन्ही उमेदवार म्हणजे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे जरी बाहुबली म्हणून ओळखले जात असले तरी या दोन्ही उमेदवारांच्या पार्श्वभूमीची तुलनाही केली जाते। उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, विकासाच्या कामांच्या बाबतीत आघाडीवर असलेला उमेदवार, विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे असलेला विकास कामांचा अजेंडा, 5 वर्ष खासदार म्हणून त्यांनी केलेली कामं, हे सर्व मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे फॅक्टर ठरणार आहेत। त्यामुळे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले धैर्यशील मोहिते पाटील यापैकी कोणाचं पारडं जड असणार आणि मतदारांचा कौल कोणत्या उमेदवाराकडे असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे।